परतूरमध्ये हॉटेलच्या कॅबिनमध्ये बसण्यावरून वाद. अपंग ऑटो रिक्षा चालकाला चौघांकडून लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण. हॉटेल मनपसंतमध्ये थरार. जेवणाच्या वादातून दिव्यांग चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. हॉटेलच्या कॅबिनमध्ये जेवण करत असताना कॅबिन लवकर रिकामी कर असे म्हणत एका अपंग ऑटो रिक्षा चालकाला जातीवाचक अपमानास्पद शब्द बोलून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परतूर येथे सेलू रोड साईबाबा येथे घडली. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अली हसन मोहम्मदी वय 38 राहणार परकोटा गल्ली जुन्या पोलीस स्टेशनजवळ परतूर हे ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री 9 ते 9:30 सुमारास ते परतूर सेलू रोडवरील चांदभाई यांच्या मनपसंत हॉटेलच्या कॅबिन क्रमांक 3 मध्ये जेवण करत होते. या दरम्यान संशयित आरोपी सचिन काकडे राहणार आदर्श कॉलनी परतूर, सचिन माकोडे, लक्ष्मण सोळंके आणि करण पवार राहणार खांडवीवाडी तालुका परतूर हे सर्व जण त्या कॅबिनमध्ये आले. तू येथे एकटाच जेवत आहेस, आम्हाला लवकर कॅबिन खाली करून दे असे ते फिर्यादीला म्हणाले. त्यावर अली हसन यांनी माझे जेवण होऊ द्या, त्यानंतर मी उठतो असे सांगितले. याचा राग आल्याने वरील संशयितांनी लंगड्या तू जास्त माजला आहेस का असे म्हणून अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अली हसन यांचे अपंग असलेले दोन्ही पाय ओढून त्यांना कॅबिनच्या बाहेर काढले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सचिन काकडे आणि सचिन माकोडे यांनी त्यांच्या हातातील काठीने अली हसन यांच्या पाठीवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या खाली खरचटून रक्तस्राव झाला असून मुकामार लागला आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांनी धमकी देताना सांगितले की मारहाण केल्यानंतर तू जर आमच्या नादाला लागला तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले. हा वाद सुरू असताना हॉटेल चालक चांदभाई भरत शिंदे राहणार सिरसगाव आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. या प्रकरणी पीडित रिक्षा चालक अली हसन मोहम्मदी यांनी परतूर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली असून चारही आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.